शहराला पाणी द्यायचे असेल तर उकाई धरणातून द्या, रंगावलीसाठी शेतकरी आक्रमक। नवापूर रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहरासाठी वळविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। या निर्णयाच्या निषेधार्थ पिंपळनेर चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला। करंजी, ओवारा, शीतल सोसायटी आणि लाईट बाजार मार्गे हा मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचला। येथे महात्मा गांधी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। रंगावली धरण सुमारे 50% गाळाने भरले असून धरणातील उपलब्ध पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नवापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी रंगावली ऐवजी उकाई धरणातून पाणी द्यावे आणि रंगावली धरणाचे पाणी शहरासाठी वळविण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। रंगावलीच्या पाण्यावर अनेक गावातील शेती आणि ग्रामस्थ अवलंबून असल्याने पाणी वळविल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय। शासनाने निर्णय रद्द करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। या ठिकाणी नवापूर तालुक्यातील रंगावली डॅममध्ये जे गावे बुडीत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या पाण्याचा जो उपयोग घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे। हा मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की ज्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या जीवन मरण्याची जी जमीन आहे, पिढ्यानपिढ्या पुरणारी जमीन, ही जमीन आदिवासींच्या विकासासाठी दिलेली होते, रंगावली डॅम बांधण्यासाठी, की आमची जमीन जाईल तरी चालेल, परंतु आमचे भाऊ आहे ते जगायला पाहिजे यासाठी ही जमीन दिलेली होती। आणि त्या रंगावली डॅममध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा पुरत नाही आणि त्या रंगावली डॅमचं पाणी नवापूर शहरासाठी आणलं जात आहे। आमचा नवापूर शहरवासियांशी काही विरोध नाही, आतापर्यंत रंगावली डॅमच्या पाण्यामुळे पाणी भेटत आलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही घ्या, आम्ही आहोत। परंतु नवापूरच्या जीवावर, नवापूरच्या रहिवाशांच्या जीवावर MIDC साठी जर तुम्ही पाणी आणत असाल त्याला आमचा विरोध आहे, कारण की हे रंगावली डॅम आमच्या आदिवासींच्या पिढ्यानपिढ्यासाठी बनवलेला आहे। आमच्या आदिवासींच्या त्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचे योग्य पुनर्वसन अजून झालेलं नाही। त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, साधे रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याची व्यवस्था नाही आणि त्यामुळे आमच्या जो रंगावली डॅमचा पाण्याचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच आहे, आम्ही कुणाला देणार नाही, आमच्या हिस्साचा वाटा कुणाला देणार नाही, हे आज ठणकावून सांगण्यासाठी आलेलो आहे। प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज देशभरामध्ये हे मोदी शाह सरकार आपल्या आदिवासींना, आमच्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून भांडवलदारांना विकत आहे। आपल्या डोळ्यासमोर MIDC आलेले, MIDC मध्ये कवडी मलाने आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकवलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना बेरोजगार बनवलेले आहे। तसंच उकाई डॅम मध्ये जवळच उक्या डॅम आहे, तिथं हजारो आदिवासीच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन झालं नाही। आज त्या आदिवासी बांधव वन जमिनीवर आपल्या उपजीविका करत होते, परंतु आता 20-25 वर्षानंतर तीच जमीन आता भांडवलदारांना काढून हे मोदी शाह सरकार देते। त्यामुळे आमच्या जमीन, आमचं जंगल, आमचं जल, आमचं डॅम सगळं आमच्या आदिवासींच्या हक्कासाठी आहे। हे जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा ही पूर्ण ताकदीशी या आपल्या सगळ्या बांधवांसाठी उभी राहील, हे मी आज आश्वासन देतो। लाल सलाम, सत्य के जय हो। नवापूर शहरासाठी रंगावली धरणातून पाणी आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे आणि हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये हे रंगावली धरण बांधलं गेलं आहे तिथलच्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासामध्ये घेतलं गेलं नाही आणि त्यांच्याकडनं परवानगी घेतली गेलेली नाही। ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट नगरपालिकेने हा ठराव करून आज टेंडरपर्यंत आणलेला आहे। आमची मागणी अशी आहे, नवापूरला पाणी मिळू नये अशी आमची इच्छा नाही, त्यासाठी नगरपालिकेकडे लाखो रुपयाचा निधी असतो आणि त्यासाठी त्याने ते नियोजन केलं पाहिजे। या उकाई धरणातनं
या शहरासाठी पाणी आणण्यासाठी एक योजना नगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आलेला होता, परंतु त्याला स्टे देऊन रंगावली धरणातून पाणी आणण्यासाठी ही योजना त्यांनी मंजूर केली। जर उकाई धरणातून पाणी आणलं तर शेतकऱ्यांनाही अडचण नाही, शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणारं पाण्याची अडचण नाही, परंतु त्यांनी उकाई धरणाचं पाणी आणण्याचं सोडून या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी ही योजना त्यांनी आणलेली आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की उकाई धरण हे जवळ आहे, इथून आपलं हक्काचं पाणी आहे, हे हा धरण झालं तेव्हा या धरणासाठी, या शहरासाठी, या तालुक्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे। परंतु ते न आणता हे जे शेतकरी शेतीसाठी वापरतो, जेमतेम शेती करतो, आपली उपजीविका करून आपलं कुटुंब पोसतो, आपल्या शिक्षणाने आपल्या मुलांना शिक्षण देतो, आणि तेच पाणी जर शेतकऱ्यांना मिळणार नाही, तुम्हाला सांगतो या रंगावली धरणामध्ये 4 TMC पाणी असतं, त्याच्यातनं 2 TMC गाळ झालेला आहे, 2 TMC पाणी आहे। त्या 2 TMC मधून जर 1 TMC पाणी या नवापूर शहरासाठी आणलं तर 1 TMC पाणी जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना पुरणार नाही। आमची विनंती आहे, ही योजना ताबडतोब बंद करावी आणि उकाई धरणातून या शहरासाठी पाणी आणावं अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून नगरपालिकेने हा टेंडर रद्द करावा, शासनाने हा टेंडर रद्द करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे। धन्यवाद। आपे जे रंगावली धरणा सिंचन लाभ क्षेत्र एठाने जे गावकरी है, ग्रामस्थ शेतकरी आपा अख्खे ही येले है। आज आपा आदिवासी बांधव हेता नीचे ज्या लाभशाही क्षेत्राम रोणारा ते आज आपले जे संविधानिक अधिकार दिल्लो है, पेसा एक्ट कायदो है आखते है त्याले 5वं अनुसूचित क्षेत्र, तो 5वं अनुसूचित क्षेत्र में है कि एक जे गाव है ते जे ग्रामपंचायती है, ते ग्रामपंचायती हम डोगाड ठेवणार आहे तेरू परवानगी लागे है, डोगाड इसणार आहे तेरू परवानगी लागे है। जर नगरपालिके जर ओली मोठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर कोता ते संबंधित जाईने तुम्हाला नवापूर लोक लेला है, ते नवापुरा जी मंजुरी हाटी तुम्हारी जी प्रस्ताव देणार आहे ती ओक्ते ग्रामपंचायती NOC ले दो का या मोर्चा द्वारे आम्हाला होना है, यानी तुम्हाला लेना है। आई स्वतः मा ग्रामपंचायती किंवा मा गावा उदाहरण दाहो, जर रंगावली पाई नाही येणार तर आम्हाला 2 तास बी पाई वेल पुरे नाही, ओढी परिस्थिती है। शेतकरी आखो रात बहिने संबंधित रंगावली डॅम्बावर जाईन बहुता राती पाई सोडता, संबंधित जहाँ पाठबळ है या योजना त्याज ही आपे शेतकरी ही येल्ला है, याज माने कोला लोक त्या ही जाईन आगता का रंगावली पाई सोडावा है के आणि आपण जाईन आगता तेरू त्याला हमजाता रे नेते त्या निर्दीव कोली बुद्धी हेती। आज जे के तुम्हा नवापुरा विचार कोता ते के आमे भागा भी तुम्हां प्रतिनिधित्व हेता, तो तुम्हा ते आमे भी विचार करा जे जी योजना है ये आम्हाला काही नवापूर शहर पाणी जीवन हेता, आम्हाला मनुष्य है, मनुष्याला पाय लागे है, आखाल पाय लागे है। तो तुम्हाला आपे जी बेनी गुजरात सरकार ने महाराष्ट्र सरकार बेनी हा जो करारनामा है उकाई पाया मापाल 5 TMC राखीव पाय हेता, तुम्हा ओला मोठं योजना मंजूर कोता तर तुम्हा आम्ही ने बोळी देता, तुम्हा हिने उकाई डॅम माने ही पर्यंत पाय लिया जो जे शहरवासियाल पूर्वा जो जे या माया मोर्चाद्वारे आगता। जर यो गोठ्यो तुम्हाई कानाडोळा कोण भविष्य में तुम्हारी काम शुरू करा प्रयत्न कोया काय भी प्रयत्न कोया अति तीव्र आंदोलन छेड़ी एंड जो आपे कायदा है त्या कायदा अधिकार आपे हेता, आपालूज आपे कायदा रक्षण करा पडे, कारण आपा ज्या प्रतिनिधित्व कोता आपे त्या जर कायदा उल्लंघन कोता रे आपा काव जाईना, म्हणून आपे एका नागरिका जबाबदारी है का आपे कायदा रक्षण कोना। पैसा एक है के तुम्हाला आख्यान माये ते के लाल परवानगी लेना बंधनकारक असताना परवानगी कोही लधी नाही तो योजना मंजूर के जाई। एक शंका उपस्थित है का डुप्लिकेट सुद्धा है एका दिवस कागद तयारी कोयरी, तो म्हणून विनंती है कि शासन या दखल लेन और जो JR मंजूरी प्रस्ताव है और रद्द कोईन उकाई डॅम माने प्रस्ताव देवा मी जे आणि ते मंजुरी दा एक आम्हा शासनाला ह्या द्वारे विनंती कोता जय आदिवासी।